नमस्कार, मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आपण आज कथा ऐकत आहोत असंही होऊ शकतं. लेखिका मानसी कावले आणि सादरीकरण छाया जोशी. या कथेचे सर्व अधिकार लेखिका मानसी कावले यांच्याकडे सुरक्षित आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. या कथेचा भाग 1 आपण ऐकला होता. आता भाग 2 चला सुरू करूया. या आधीसुद्धा जेव्हा कधी आभाला पुढचं काही ठरवण्यासाठी कॉल करायचा प्रयत्न केला होता तेव्हा आत्ताचाच अनुभव आला होता. कधीतरी बिझीची टेप वाजायची आणि नंतर स्विच ऑफ असायचा. बऱ्याचदा आउट ऑफ कव्हरेज एरिया असायचा. त्याला वाटायचं ड्रॉवरमध्ये वगैरे ठेवते की काय. अगदी वेगवेगळ्या वेळी करून पाहिला तरी थोड्याफार फरकाने हाच प्रकार. एकदा घरी फोन केला तर आत्तासारखीच कधी आई आली, नंतर तिने बोलवल्यावर आभा आली. मग रॅपिड टेस्टसारखं बोलून झालं. त्याची अवस्था पुढे काय बोलायचं की फोन ठेवायचा याच्यामधली त्रिशंकूसारखी झाली आणि पुढच्या 2 मिनिटातच तोच आऊट होऊन बाहेर पडला. गेम ओव्हर. तरीही त्याचं एक मन सांगत होतं की ती इनोसेंट दिसते ही यार. कशावरून ती हे मुद्दाम करत असेल. तिच्याकडे दुसरा सेलफोन असेल. मॅट्रिमनी साईटसाठी तिने हा वेगळा नंबर ठेवला असेल म्हणून कॉल घेत नसेल. असंही होऊ शकतं. म्हणून आज मुद्दाम त्याने तिच्याकडून मागून घेऊन नंबर एक्सचेंज केला होता. पण तिने तोच नंबर दिला होता. म्हणजे यापुढेही कॉल करून काही उपयोग होईल असं दिसत नव्हतं. डोक्यात धोक्याची घंटी वाजत होती. आता तर प्रणयचा लग्नाचा सगळा उत्साह मावळला होता. द्विधा मनस्थिती झाली होती. म्हणतात ना, धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, तसे. म्हणजे काहीही करू शकत नव्हता. विचार करण्यासारखी गोष्ट ही होती की सिरियसली त्याच्या आयुष्यात 3 मुली आल्या होत्या. निकिता, शुभ्रा आणि आताही आभा. निकीसाठी त्याने शुभ्राला डावललं होतं आणि आता आभासाठी तर निकीला आणि शुभ्रालाही. म्हणून आता मनात चलबिचल होत होती. तो आभाची निकी शुभ्राशी तुलना करू लागला. त्याच्या दृष्टीने निकी आणि शुभ्रापेक्षा आभा कम्प्लीट डिफरंट मटेरियल होती. आभाशी लग्नाचा त्याचा निर्णय व्यवहारी होता. तिथे भावनेला थारा नव्हता. कन्सेप्ट डोक्यात क्लिअर होता. फायनली लाईफ सेटल करायचं होतं. मनासारखं जगायचं. प्रेमबिम या सगळ्या त्याला खुळचट कल्पना वाटल्या. निकी शुभ्राशी जवळीक भावनिक होती. पण ती त्या वयाची मागणी होती जेव्हा त्यात एक वेगळं थ्रिल होतं. तो कोणात गुंतला नव्हता. आता वाटलं पण निकी त्याच्यासाठी किती जास्त पजेसिव्ह झाली आहे. लग्न ठरतंय कळाल्यापासून नुसता पिच्छा पुरवतीये. तिला लाईफ टाईम कमिटमेंट हवी आहे. त्यासाठी तिने रडून, भांडून, अबोला धरून, गळ्यात पडून, शिव्याशाप देऊन सगळ्या प्रकारांनी इमोशनल ब्लॅकमेलिंग करून पाहिली. इतक्या मनस्तापानंतर फायनली तो निकी प्रकरण कायमचं संपवून आल्यावरही आता ती पुन्हा पुन्हा कॉल करतीये. तसं त्याला पटत होतं. निकीचं काही चुकलेलं नाही. इनफॅक्ट ती बरोबर आहे. 2 वर्ष इतकी इन्व्हॉल्वमेंट दाखवल्यानंतर तिचं काहीही चुकलं नसताना घरातून लग्न ठरवतायत म्हणून ब्रेकअप केला तर झेलणं सोपं नाही. पण निकीसाठी ते फारसं कठीणही नाही. ती लाईफ एन्जॉय करणारी मुलगी आहे. ऑलरेडी 2 ब्रेकअप झालेत तिचे. यावेळी ती जास्त सिरियस होती म्हणतीये. बट इट्स नॉट ट्रू. त्या प्रत्येकाला तिने तसंच सांगितलं असणार. तर मी नेहमी सावध करत होतो. मी लग्न नाही करणार हां तुझ्याशी. म्हटलेलं खरं असेल तसं ती कधी समजली नाही. थट्टा वाटली तिला. इमोशनल फूल. कॉमन सेन्स नाही. तिचीही काहीही करायला स्वतंत्र आहे. मी सुद्धा पीजीत राहत होतो. तिच्यावर कसलेच निर्बंध राहत नाहीत. माझ्यावरही नव्हते. तिची ती जवळ आली होती. मी जबरदस्ती कधीच केली नाही. तिला एक हँडसम बॉयफ्रेंड हवा होता. सुरुवात तर अशीच झालेली. निकीच्या सहवासात घालवलेल्या त्या दिवसांच्या आठवणीने तो बेचैन झाला. एक दीर्घ निश्वास टाकून स्वतःशीच पुटपुटला. निकी म्हणाली ते खरंच आहे. आभाशी लग्न झालं तरीही, म्हणजे होणारच आहे. आता निकीची आठवण जाणार नाही. आतासारखी आभाच करून देईल. मला निकीसारखी लाईफ एन्जॉय करणारी पार्टनर हवी होती.
पण मी तिला अफोर्ड करू शकत नाही. निकीचा हार्टब्रेक केला. त्याचं तिला वाईट वाटलं असेल. त्याने स्वतःची समजूत काढली. तरी मी कितीदा सांगितलं होतं, आमच्या घरात तिच्यासारखी मुलगी नॉट पॉसिबल. माझ्या घरातल्या कल्चरबद्दल प्रॉपर आयडिया दिली होती मी. भाजशील, बुडशील, मरशील अशा शब्दांनी सावध करण्याचा एक कालमर्यादा असते. वेळोवेळी सांगूनही जर समोरचा ऐकत नाही, त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेतल्यावरही तसंच वागतो, तर त्याच्या परिस्थितीला तोच जबाबदार. तसा मी पहिल्यापासून क्लिअरच होतो. तरीसुद्धा ती जबरदस्ती गळ्यात पडली तर? शुभ्राच्या आठवणीने मात्र प्रणय अपसेट झाला. त्याचं दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी ठरवून लग्न होतंय हे समजल्यावर शुभ्राची मनस्थिती कशी झाली असेल या जाणीवेने प्रथमच त्याला अपराधी वाटलं शुभ्राला एकदा भेटायला हवं. शुभ्राने आपल्या घराशी संबंध जवळजवळ तोडलेच आहेत असं दिसतंय. घरी येणं जाणं बंद केलंय. आजवर आपल्या घरातल्या अगदी एकूणा एक कार्यक्रमात, सण समारंभात आवर्जून हजर राहणारी शुभ्रा पहिल्यांदा माझ्या एंगेजमेंटला आली नाही. एंगेजमेंट झाल्यापासून एकदाही भेटली नाही. लग्न ठरल्याच्या शुभेच्छासुद्धा दिल्या नाहीत तिने. तिला बिचारीला माहीतही नाही की आभाशी लग्न ही नंतरची गोष्ट आहे. खरं तर निकी भेटल्यापासूनच माझा तिच्यातला इंटरेस्ट गेला होता. शुभ्रा तशी आपली वाटते, पण एकतर ती मराठी लेक्चरर, म्हणजे आज न उद्या चलनातून बाद होणारं नाणं. शिवाय ती एकदम बीवी मटेरियल वाटते. तिच्याशी लग्न करून काहीच चेंज झालेलं नसतं. तिचं कॉमन बीवी बच्चेवाली कहाणी सुरू झाली असती. मला असलं अळणी लाईफ नकोय. लहानपणापासूनच एकत्र वाढलो. शेजारीच बंगले. घरी रोज येणं जाणं होतं. तीही घरच्यासारखी वावरायची. दोन्ही घरात इतका घरोबा आहे, कसलाच परकेपणा ठेवला नाही. जवळची म्हणजे जशी घरातलीच एक मेंबर होती. पण ते एक लडकी वालं फिलिंग कधी आलं नाही. मी तिच्याशी जास्त आपलेपणाने हक्काने वागत होतो. म्हणजे माझ्याही मनात तिच्याविषयी त्याचं फिलिंग आहेच असं वाटत होतं तिला. शाळेपासूनच वाटलं असणार. का नाही वाटणार? तिला किती प्रोटेक्ट करत होतो मी. शाळेत तिच्यासाठी किती मुलांना मारलंसुद्धा होतं. आता त्या आठवणींनी त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. मग वाटलं ओके, त्या वयात तेवढी समज होती. कॉलेज वेगळं झाल्यावर तिच्या वागण्यातला बदल समजला. तेव्हा कळायला लागलं तिच्या मनात माझ्याविषयी वेगळे फिलिंग्स आहेत, पण तिने कधी बोलून दाखवलं नाही. मग मलाही वाटलं कधीतरी बोलेलच, तेव्हा बघू. माझ्या मनात नाही हे तेव्हाच क्लिअर करायला हवं होतं मी. पण कोण जाणे, सांगावंसं नाही वाटलं. तशी थोडी ती आवडतही होती. शुभ्रा घरात छान रुळली होती. हातची जाऊ नये असंही काहीतरी वाटत होतं. पहिल्यांदाच बेंगलोरला नोकरीसाठी जाताना किती रडली. तिकडे गेल्यावर मनातलं सांगण्यासाठी कविता पाठवत राहिली. मला सगळं समजत होतं, पण बोललो नाही. ती समजत होती असेल, वेगळं सांगायची काही गरज आहे. ती आणि तिच्या त्या कविता तिच्यासारख्याच होत्या. सेंटी. खूप इनोसेंट आहे शुभ्रा आणि अनटच्डसुद्धा. आजपर्यंतचा तिचा एकुलता एक क्लोज फ्रेंड होतो मी. मागच्या वेळी बेंगलोरवरून आलो तर अगदी माझी बायको झाल्यासारखीच वागत होती. बघावं तेव्हा आमच्याच घरी. माझ्यासाठी रोज काय काय बनवून आणत होती. तिला माझी खात्री होत असावी. आईच्या अगदी मर्जीतली झाली होती. सहज म्हणालो, आई आता तुला आपली सूनच समजायला लागली आहे. किती लाजली होती तेव्हा. त्यानंतरच तिच्या वागण्यात जरा जास्त मोकळेपणा आला होता. माझंही तिच्यावर प्रेम आहे हे गृहीत धरलं तिने. तिनेही काय दोघांच्या घरातल्या सगळ्यांनाच तसं वाटलं. आईला वेगळं काही सांगण्याची गरज नव्हती. फक्त यावर्षी लग्न करायचं ठरलंय म्हणून तिने विचारलं, शुभ्राचं आणि तुझं काय ठरलंय? पटकन म्हणालो, नो नो, वी आर जस्ट फ्रेंड. पहिल्यांदाच आईला आश्चर्य वाटलेलं दिसलं. पण नंतर तेही पटलं असेल, कारण लहानपणापासून एकत्र वाढलो होतो. जास्त वेळ आमच्याच घरी असायची शुभ्रा. खोटं बोललो होतो मी. तसं नव्हतं. मला तेव्हा निकी भेटली होती. त्यानंतर मग शुभ्रा बावळट, घरेलू वाटायला लागली. शुभ्रावर अन्यायच झाला. आई सांगत होती. आभाशी लग्न ठरलं सांगितल्यावर शुभ्राच्या आईला धक्काच बसला. नंतर ती घरी आली होती सांगायला, शुभ्राच्या मनात प्रणयशी लग्न करायचं आहे. एकमेकांना समजायला लागल्यापासून प्रेम करत आहेत म्हणते.
मग आईने तिला सांगितलं, प्रणयच्या मनात तसं काही नाही. मी विचारलं होतं त्याला. म्हणाला, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. त्याच्या मनात असतं तर शुभ्रा आवडली असती मला सून म्हणून. प्रणय विचारात पडला. आईने सुद्धा मला फोर्स कसा केला नाही? तिला मी शुभ्रासाठी योग्य वाटलो नाही की शुभ्रा माझ्यासाठी? आभाचं स्थळ आलं तेव्हा वाटलं लाईफ सेटल होईल. आपली नोकरी ही अशी, उद्याची खात्री नाही. लाईफ मस्त टेन्शन फ्री जगता येईल. सोसायटीत मित्रांमध्ये जरा रुबाब वाढेल. शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे. काय चुकीचं केलं मी? बरोबरच आहे. शुभ्रालाही कोणीतरी मिळेलच. पर्याय असतात तेव्हाच निवडीला वाव असतो. आणि एकाला अजिबात न आवडलेलं काही दुसऱ्याला खूप जास्त आवडू शकतं. म्हणून तर बाजारात सगळ्या वस्तू खपतात. निकी आणि शुभ्रावरून प्रणयला आठवलं त्याने फोन स्विच ऑफ केलाय आणि आज रात्री तो तिकडे मुंबईत मित्रांसोबत त्यांच्या पीजीत जाणार आहे. पण विचारांच्या नादात पुण्याला आला होता. आता लोणावळा आलं होतं म्हणजे अर्धा तासात घर. पाहिलं तर 11 वाजले होते. मित्रांनी फोन ट्राय केला असणार, वाट बघत असतील आणि इकडे घरचे येणार नाही समजून झोपले असतील. त्याने मोबाईल ऑन केला. मित्रांचे बरेच मिस कॉल आले होते पण त्याला बोलण्याचा अजिबात मूड नव्हता. मेसेज करून सांगावं म्हणून प्रणयने गाडी साईडला लावून व्हॉट्सॲप उघडलं तर आईचा, शुभ्राचा आणखीनही बरेच मेसेज दिसले. आईचा मेसेज उघडला, आभाच्या घरी जाताना आठवणीने मिठाई घेऊन जा आणि मित्रांकडे पोहोचलास की फोन कर. त्याने PG मुंबई ग्रुप उघडून मेसेज टाकला, नॉट कमिंग, विल टॉक टुमारो GN. नंतर त्याने लगेच शुभ्राचा मेसेज उघडला कारण आज 10 दिवस झाले होते तिने एकही मेसेज केला नव्हता. आणि आज पुन्हा नेहमीसारखाच कवितेंच्या 2 ओळी होत्या. ऊन वारा पाऊस पाणी तसंच असेल सगळं, तुझं माझं जग मात्र आजपासून वेगळं. पुढे नमस्काराच्या 2 इमोजी होत्या. प्रणय समजला माझी एंगेजमेंट झाली आहे म्हणून हा शेवटचा मेसेज. त्याला आठवलं आज दुपारी तो मुंबईला जायला निघाला तेव्हा शुभ्रा खिडकीत उभी होती. तिला बघून त्याने गाडी थांबवली पण ती एकदम घरात निघून गेली. त्याला वाटलं तिचं वागणं बरोबरच होतं. आता दोघांमध्ये पूर्वीसारखे संबंध राहिले नाहीत. भेटून तरी काय बोलणार? पण कदाचित तिने असं केल्यावर मी उतरून तिला भेटायला जाईन असं वाटलं असेल का शुभ्राला? मी आल्यावर तिला भेटायला गेलो नाही. जायला हवं होतं का? काय चाललं असेल शुभ्राच्या मनात आता? शेवटी मन बिन या सगळ्या कवितेत लिहायच्या गोष्टी नाहीतच. त्या कोणी वाचल्या तरी त्याला लिहिणाऱ्याच्या मनातलं नेमकं कळतंच असं नाही. मनातून शुभ्राचा विषय जाईना. तो बेचैन झाला. फायनली त्याचं लग्न ठरलं आणि एंगेजमेंटची डेट फिक्स झाल्याचं कळलं तेव्हाही तिने अशा कविता पाठवल्या होत्या पण तेव्हा खाली ब्रोकन हार्ट इमोजी होत्या. त्याने तेव्हा रिप्लायही दिला नव्हता. आता प्रणयला शुभ्राने पाठवलेल्या कवितांच्या त्या ओळी वाचाव्याशा वाटल्या. त्याने स्क्रोल करून वरच्या त्या कवितेंच्या ओळी पाहिल्या. अर्धा अर्धा चंद्र होता तुझ्यापाशी माझ्यापाशी, तुझा चंद्र वितळला माझा राहिला उपाशी. खोटं होतं का सगळं ते प्रेम की नशा, वेगळीच होती का रे ती तुझी माझी भाषा. संपलं आता सगळं मोडून गेला डाव, तू मी केली वस्ती वेगळं होतं गाव. जाग आली अवेळी स्वप्न अर्ध पाहिलं, तुझ्या मनात माझं घर बांधायचंच राहिलं. या ओळींमध्ये शुभ्राच्या मनाची तळमळ होती. शुभ्राचा इनोसेंट चेहरा आठवून मला कसं तरी वाटलं. फसवलं गेल्यानंतर त्याच्याबद्दल असलेला शुभ्राचा भाबडा विश्वास बघून मला गलबलून आलं. मन सांगत होतं शुभ्राला उगच आशेवर ठेवलं, खरंच चुकलंच. कितीतरी वेळ तो असाच बसून राहिला. शेवटी गाडी स्टार्ट करून जायला निघाला पण डोक्यात शुभ्रा आणि आभाचं कॉम्बिनेशन चालूच होतं. मोबाईलची रिंग झाली आणि प्रणयची तंद्री तुटली. पाहिलं तर निकीचा कॉल होता. थोडं थांबून त्याने विचार केला होता, जाऊ दे बोलूया. असं पण आता एंगेजमेंट झाली आहे हे तिला माहिती आहेच. आभाला भेटायला गेलो होतो याचाही अंदाज असेलच तिला. तेच सांगून टाकावं. आता घरी चाललोय सांगून लवकरच फुटवता येईल. आता फोन नाही घेतला तर परवा ऑफिसला गेल्यावर आणखी फुटेल ती. पण आश्चर्य म्हणजे त्याने हॅलो करताच निकी एकदम आनंदाने चित्कारली, हे काय? सेमी कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट.
मोबाईल कानाला लावून उड्या मारणारी निक्की डोळ्यासमोर आली. तिच्या एक्सायटेड होण्याचा काहीच संदर्भ न लागण्याने त्याने तिला प्रतिप्रश्न केला. कॉंग्रॅच्युलेशन्स? उत्तरादाखल निक्की फक्त जोरजोरात हसत होती. प्रणय मनात म्हणाला, माझी एंगेजमेंट झाली ह्याचा हिच्या डोक्यावर परिणाम झाला की काय? गोंधळल्याने तो शांत होता. त्याला काय बोलावं कळेना. थोडा वेळ त्याच्या बोलण्याची वाट पाहून मग निक्कीच बोलली, ओके ओके, लेट मी टेल यू अ बिग न्यूज. तुला माझा तो USA वाला फ्रेंड आठवतो का? दॅट्स माय हँडसम गाय. तू म्हणत होतास ना, बघ फॉरेनसारखा दिसतो. तो नकळत उद्धारला. हरीश मुलवानी? निक्की पुन्हा चेकाळल्यासारखी हसली. येस, यू आर राईट. गेस व्हॉट आय गेम गोईंग टू टेल यू. प्रणय एकदम बुचकळ्यात पडला. हिची आणखीन काय गुड न्यूज असणार? पण मनात एक विचार आला, निक्की US ला त्याच्याकडे जाते की काय? जाईना का? तीही असंच करत राहणार. उघड मात्र बोलून गेला. हॅज हिज कम हिअर? येस येस, बट यू नो वाय? एनी आयडिया? ओके, आय नो. यू कांट गेस मोर? अरे, आम्ही लग्न करतोय. एंगेजमेंट आहे उद्या माझी. सरप्राईज ना? कुठे माहिती आहे? मुंबईत, हॉटेल हयात. ग्रेट न्यूज ना? टेलिंग यू आय कम सो हॅप्पी. निक्की पुन्हा 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 हसत होती, बोलत होती. प्रणय हिप्नोटाईज झाल्यासारखा मोबाईलकडेच पाहत राहिला. निक्कीने हॅलो हॅलो केल्यानंतर त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्ष गेलं. उगाच काहीतरी कारण सांगायचं म्हणून बोलला. अरे, मी गाडी चालवतोय, नीट ऐकू येत नाही आहे. तरीही निक्की त्याच उत्साहाने सांगत राहिली. मी मुंबईत आल्यावर तुला कॉल करत होते. तू बिझी आलास. नंतर तुझा फोन स्विच ऑफ येत होता. आय थिंक तू मुंबईला आहेस. म्हणजे तुझ्या प्रियांसीला भेटायला गेला असशील. म्हणून परत ट्राय केलं नाही. म्हणून व्हॉट्सॲपवर मेसेज टाकला. पण तू वाचला नाहीस. कॉलही केला नाहीस. म्हणून पुन्हा कॉल करतीये. लिसन, टुमारो यू शूड बी देअर विथ युअर फियांसी. ओके, नो एक्सक्यूज. आणि अनादर सरप्राईज न्यूज. एनी गेस? ही आता अजून कसले धक्के देतीये? या विचाराने धास्तावलेला प्रणय थोडा वैतागूनच बोलला. ए बाई, आता तूच सांगून टाक. पण निक्की तिच्याच नादात होती. तिला प्रणयच्या सुरातला कोरडेपणा कळलाच नाही. असं नाही, पण तिला आता त्याची पर्वा नव्हती. ती त्याच उत्साहात तशीच खळखळून हसत बोलत राहिली. चल सांगून टाकते. तू भी ये क्या याद रखेगा निक्की, क्या चीज थी. एक दिवस 2-2 गुड न्यूज. अरे, हरीशने माझ्यासाठी आपला बिझनेससुद्धा टेक ओव्हर केलाय. आहेस कुठे? त्यानंतर पुन्हा त्याला खिजवल्यासारखी 7 मजली हसली आणि हसून झाल्यावर प्रणयच्या उत्तराची वाटही न पाहता घाईत असल्यासारखी बोलली. चल चल, खूप घाईत आहे. आय एम गेटिंग लेट. सॉरी यार, आता मी बिझी असणार आहे. मला स्पामध्ये जायचं आहे. तेव्हा बाय बाय. ओके, सी यू. निक्कीचा कॉल बंद झाला हे देखील कळलं नाही त्याला. इतका प्रणय शॉक्ड होता. त्याने हे जे काही ऐकलं होतं त्यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. माय गॉड, निक्कीला एवढा मोठा बकरा मिळाला. काय पाहिलं त्याने त्याच्यात? एकदा म्हणाली होती त्याला इंडियन मुलीशी लग्न करायचंय. म्हणून निक्की? ती कुठून तरी इंडियन दिसते का? नशीब साला कोणाला कुठे घेऊन जाईल. इकडे मी आता बेंगलोरची नोकरी सोडून मुंबईला सेटल होणार म्हणून भाव खात होतो. आणि निक्की फायनली तिकडे USA सेटल होते. पैसेवाला फॉरेनर आणि वर हँडसम पोरगा पटवलाय. आता माझ्याकडे पाहणारसुद्धा नाही. मी कटवलं होतं म्हणजे आता माझ्यावरच त्याचा राग काढेलच. आता एंगेजमेंटलासुद्धा मुद्दाम बोलवलंय तिने मला दाखवायला. बघ, तुझ्यापेक्षा भारी नवरा मिळवला मी. तुझ्यासमोर त्याच्या हातात हात घालून ऑफिसमध्ये येईल. पण आता नोकरी कशाला करेल ती? आणि केली तरी बॉस म्हणून बसेल. अशी पण आता त्या नोकरीत असेपर्यंत ती माझ्या बॉसची बायको असणार. म्हणजे माझी बॉसच. मुद्दाम खराब प्रोजेक्ट देईल, नवीन माणसं घेईल. तिला इथल्या ऑफिसची सगळी माहिती आहे. काहीतरी फॉल्ट दाखवून मला नोकरीवरून काढूनसुद्धा टाकू शकते ती. निक्की आहे ती, काहीही करू शकते. असंही होऊ शकतं. आता आधी उद्या मला एंगेजमेंटला जावं लागेल. ते सुद्धा आभाला घेऊन बोलवले. आधी आभा येईल की नाही हा मोठा प्रश्न. नाही येऊ शकत म्हणाली तर निक्कीला काय सांगायचं? आणि न्यायचं तर आभाला काय सांगायचं? ही माझी कलीग होती.
माझी बेस्ट फ्रेंड आता बॉसची झाली. या निक्कीला पण आताच लग्नाची घाई होती. थोडं थांबता आलं नाही हिला. शिट यार, जावं तर लागेलच. आता बॉस आहे. त्याचा अजूनच मूड गेला. गाडी साईडला लावून त्याने व्हॉट्सॲप उघडून निक्कीच्या एंगेजमेंटचं इन्व्हिटेशन कार्ड पाहिलं. एकदम भारी होतं. घरी पाठवलंय असं लिहिलं होतं निक्कीने. त्याचा श्वास घशातच अडकला. तो व्हॉट्सॲप बंद करून मोबाईल ठेवणार इतक्यात एक नवीन व्हॉट्सॲप मेसेज आलेला दिसला. सहज कोणाचा म्हणून उघडला तर आभाचा होता. क्षणभरात त्याचा चेहरा खुलला. मनापासून तोंडातून निघालं, वॉव, व्हॉट्स अ सरप्राईज. घाईघाईने त्याने मेसेज ओपन केला आणि डोळे फाडून अक्षरांवरून नजर फिरवली. तर हाय, आभा हियर. आय जस्ट वॉन्ट टू से, प्लीज तुम्ही लग्नाची पुढची तयारी करू नका. माझं एका मुलावर प्रेम आहे. नेक्स्ट वीकमध्ये आम्ही रजिस्टर लग्न करतोय. कोर्टात नोटीस दिलेली आहे. सो सॉरी अँड गुड बॉय. आता निर्वाणीच्या 4 ओळी. प्रणय धसकलाच. त्याने पटकन सीटवर मागे अंग टाकलं. त्याचा विश्वासच बसेना. मी काय वाचलं? असं कसं? आत्ता 4 दिवसांपूर्वी सोबत होती तेव्हा एकदम नॉर्मल होती आणि आता अचानक असंही होऊ शकतं? त्याने मेसेज पुन्हा पुन्हा वाचला आणि त्याला वाटलं त्यात कसलं आश्चर्य. मला आभाचं वागणं विचित्र वाटलं नव्हतं काय? असं नाही की आपल्याला माणूस कळलेला नसतो, पण आपल्याला जसं वाटतंय तसंच आहे याची खात्री पटायला एक साक्षात्कारी अनुभव हवा असतो. तो मिळाला की मन गप्प बसतं. पण आता हे कसं निस्तरायचं? डोक्यात विचारांचा प्रचंड गोंधळ होता. त्याने कल्पनाही केली नव्हती की असंही होऊ शकतं. प्रणयला आता भविष्यात अंधार दिसत होता. एका पाठोपाठ एक धक्क्यांनी तो पार कोलमडून गेला होता. डोक्यात उलटसुलट विचार येत होते. आता आपलं काही खरं नाही. घरात समजल्यावर केवढं वादळ उठेल. माझं जाऊ दे, पण आई डॅडी, दादा वहिनी फक्त चांगले डॉक्टर्स आहेत म्हणूनच नाही, सभ्य संस्कारी कुटुंब आहे आपलं. समाजात किती मान आहे त्यांना. तरी बरं एंगेजमेंट मुंबईलाच ठेवली होती. फक्त जवळचे नातेवाईकच बोलवले होते. नाहीतर सगळ्या ओळखीच्या लोकांमध्ये चर्चा झाली असती. आपण अगदी खरं कारण सांगितलं तरी लोक त्यांचे तर्क लावणारच. लोकांच्या दृष्टीने एंगेजमेंट झाल्यानंतर मुलीने लग्न करायला नकार दिला याचा अर्थ वेगळा होतो. म्हणतील मुलीला स्थळ पसंत नसतं तर एंगेजमेंट केलीच नसती. शिकलेली आहे, मोठ्या पोस्टवर नोकरी करते, शिवाय मुंबईत राहणारी मुलगी आहे. ती आता एंगेजमेंट झाल्यावर लग्न मोडू शकते. तर आधी पण नाही म्हणू शकलीच असती ना. नंतर मुलाविषयी काहीतरी समजलं असेल. मुलीने लग्न मोडलं म्हटल्यावर मुलातच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजतात लोक. आणि शुभ्राला नकार देऊन आभाशी लग्न जमवलंय आणि तेच मोडलं. ते सुद्धा आभाने लग्नाला नकार दिला म्हणून. शुभ्राशी लग्न का नाही केलं त्याची चर्चा होईल ती वेगळंच. नोकरी, इज्जत, फ्युचर सगळं जाताना दिसतंय. आता पुण्यात नोकरी घेऊन नाही राहता येणार. तिकडे बंगलोरलाही गेलो तर निक्कीचा सामना करावा लागेल. शिवाय सांगून बसलोय मुंबईत जाणार म्हणून. तिकडेच राहिलो तर कळणार लग्न मोडले ते. आभाचा सपोर्ट नाही म्हणजे मुंबईतही राहता येणार नाही. पूर्वीसारखं मित्रांसोबत पिजीत राहायचं तर म्हणतील अचानक बेंगलोर सोडून का आला. तिकडे असंच काहीतरी झालं असेल. आभाशी लग्न होत होतं तेव्हा ते कारण होतं. पुन्हा नोकरी मिळवण्याचा प्रश्न आहेच. तेवढ्या पॅकेजची तरी नोकरी मिळायला हवी. आधी काय कमी प्रयत्न केले होते? प्रणय बराच वेळ मनात तर्कवितर्क करत राहिला. विचारांची साखळी तुटतच नव्हती. एकदम त्याच्या लक्षात आलं, मी इतका वेळ इतर प्रॉब्लेमचाच विचार करतोय, पण आभाने लग्न मोडलंय तरी तिला ब्लेम करत नाहीये. म्हणजे मला बदनामी होईल याचं वाईट वाटतंय. आभाशी लग्न मोडल्याचं वाईट वाटलेलं नाहीये. उलट बरं वाटतंय. अगदी सुटका झाल्यासारखं. किती ॲटिट्यूड देत होती ती. सामानापेक्षा बॅग भारी असा प्रकार झाला असता. आयुष्यभर मला तिची मर्जी सांभाळावी लागली असती. पुन्हा मुक्कामापर्यंत पोहोचायची ही शाश्वती नव्हतीच. आभा अशी कधीतरी मध्येच उतरवून घालेल याची भीती राहिली असते. तशी आहे ती. कसली बिनधास्त आहे. 100 माणसात ठरलेलं लग्न 2 ओळी लिहून तोडून टाकताना कोणाची जरासुद्धा पर्वा केली नाही. मी मुलगा असून असं करू शकलो नसतो. आभाने एवढं मोठं पाऊल उचलले म्हणजे प्रेम प्रकरण जुनं असणार.
आई-वडिलांना माहिती असेलच, त्यांना पसंत नसेल. नक्कीच काहीतरी जातीभीतीचा प्रॉब्लेम असेल. म्हणून माझ्यासारख्या पुण्याचा मुलगा पाहिला. म्हटलं तर भारी, म्हटलं तर असा तसाच. शेवटी ती क्वालिफाईड आहे, फायनान्शियली सिक्युअर आहे, म्हणून स्वतःचा निर्णय स्वतः घेऊच शकते. पण आता घेतलेला निर्णय ती आधीही घेऊ शकत होती. माझ्याशी एंगेजमेंट कशाला करायची? आपल्यासोबत दुसऱ्याची बदनामी कशासाठी? माझ्यावर उगाचच रिजेक्शनचा शिक्का बसला. त्याचं काय? तरी लग्नाआधी कळलं हे एका अर्थी बरंच झालं. लग्नानंतर निघून गेली असती तर? हे शुभ्राच्या घरी कळेल तेव्हा काय म्हणतील? अचानक त्याच्या डोक्यात विचार आला, शुभ्राशी लग्न केलं तर? असंही होऊ शकतं. अजून शुभ्राचं लग्न ठरलं नाही आहे. तिचं माझ्यावर प्रेम आहे म्हणाली होती ती. म्हणजे अजूनही तिच्याशी लग्न होऊ शकतं. या विचारासरशी प्रणयच्या मनाला उभारी आली. तो शुभ्राशी लग्न ठरवायचा विचारात दंग झाला. म्हणजे सगळ्यांना सांगायचं. त्या मुलीचं वागणं मला जरा रूढ वाटत होतं. तिचं प्रेम प्रकरण आहे आणि हे लग्न तिच्या मनाविरुद्ध होत होतं असं कळलं. माझ्या मुंबईच्या मित्रांकडून खात्री करून घेतली आणि मीच लग्न मोडलं. आभाने लग्न मोडलंय असं सांगण्याची गरजच नाही. शुभ्रा आमच्या चांगली माहितीतली आहे. तिच्या घरच्यांची संमती आहे. लग्नाची सगळी तयारी झालीच आहे. तर त्याच मुहूर्तावर लग्न करता येईल. म्हणून शुभ्राशी लग्न करायचं ठरवलं असं सांगायचं. शुभ्राला सांगता येईल, तुझ्या आईने सांगितलं तुझं माझ्यावर प्रेम आहे. तेव्हापासून डिस्टर्ब होतो आणि आभाला भेटून आल्यावर तिच्याशी माझं जमणार नाही असं वाटायला लागलं. तूच डोळ्यासमोर येत होतीस आणि तुझा मेसेज वाचला. तुझ्यासाठी मी माझं ठरलेलं लग्न मोडलंय. फुल फिल्मी ड्रामा असं म्हटल्यावर शुभ्रा अशी फिदा होईल माझ्यावर. आयुष्यभर अर्ध्या काय पुऱ्या वचनात राहील. शुभ्रा भोळी आहे, पण कसले प्रश्न विचारणार नाही. कसाही वागलो तरी समजून घेईल. आयुष्यभर हवं तसं मोकळं जगता येईल. नको त्या निक्की आणि आभा असंही होऊ शकतं. तसंही प्रणयला माहिती होतं शुभ्रा अगदीच काही घाट्याचा सौदा नाही. एक तिचं इन्कम सोडलं तर शुभ्रा त्याच्या घराला वरदानच ठरणार होती. शुभ्रा अगदी त्याच्या घराला हवी तशीच आहे. लहानपणापासून तिच्या स्वतःच्या घरापेक्षा त्याच्याच घरात जास्त असायची ती. एकुलती एक आहे म्हणजे आईवडिलांचं आहे ते सगळं उद्या तिच्याच पदरात पडणार होतं. शुभ्राचे आईवडीलही खुश होतील. मुलीच्या मनासारखं झालं म्हणून. पुन्हा घरातलेही खुश. शुभ्रा घरातल्या सगळ्यांनाच आवडते. कोणालाही ते आभाशी ठरलेलं लग्न मोडून शुभ्राशी का केलं असा प्रश्न पडणार नाही. आभाचं प्रेम प्रकरण होतं म्हणून आयत्या वेळी ते लग्न मोडून शुभ्राशी कसं केलं हे पटेल. फार फार तर म्हणतील प्रणयचं शुभ्राशी आधीपासूनच काहीतरी होतं. मुलीकडून लग्न मोडल्याची बदनामी टळेल. येस, असंही होऊ शकतं. आता मात्र प्रणय एकदम रिलॅक्स झाला होता. त्याने खुशीतच गाडीला स्टार्ट मारला. गाडी चालवता चालवता तो मनात कसं करायचं, काय करायचं याचा विचार करत होता. शुभ्राशी लग्नाने सगळं सहज सोपं होणार होतं. डोक्यात आता शुभ्राशी लग्नाचाच विचार होता. शुभ्राचं नातं प्रेमाचं, विश्वासाचं होतं. कुठलंही नातं पैसा, प्रेम, विश्वास, परिस्थिती या 4 खांबावर उभं असतं. त्यातलाच एक खांब निखळला तरी नातं कोसळायला वेळ लागणार नाही. त्यातही पैसा ही पहिली गरज आणि परिस्थितीतून आपल्या हातात नसले म्हणून शेवटी ठरवायचे. पण त्या मधल्या 2 गोष्टी प्रेम आणि विश्वास सहज मिळत नाहीत. आपल्या वर्तनाने त्या मिळवाव्या लागतात आणि त्या मिळवल्या तरच नातं टिकून राहतं. खुशीतच गाडी पार्क करून प्रणय घरात शिरला. त्याने ठरवलं होतं आता इतक्यात रात्री घरातल्यांना उठवून आभाने लग्न मोडलं सांगूच नये. सरळ आपल्या रूममध्ये जाऊन झोपावं. सकाळी आधी शुभ्राकडे जाऊन यायचं आणि तिचा निर्णय कळला की नंतर घराच्यांना सगळ्यांना सांगायचं. म्हणजेच कदाचित तेवढा धक्कासुद्धा बसणार नाही. तो सरळ आपल्या रूममध्ये जाणार होता. पण आईसमोर हॉलमध्येच बहुतेक पेशंटचे रिपोर्ट बघत बसली होती. आईचं लक्ष गेलं आणि तिने विचारलं, प्रणय, अरे तू तर मित्रांकडे जाणार होतास ना? आईला काहीतरी उत्तर द्यावं लागणार होतं म्हणून मनात नसतानाही नाईलाजाने तो थांबला. नाही गेलो म्हणत तिच्या शेजारी बसायला गेला. तर बसताना त्याचं लक्ष सेंटर टेबलवरच्या इन्व्हिटेशन कार्डवर गेलं. त्याच्या लक्षात आलं हे निक्कीचं कार्ड असणार, नाहीतर मग कोणाचं? हे कोणाचं कार्ड म्हणून त्याने उचललं.
तोच आई उत्साहात म्हणाली, अरे हो, बरं झालं तू घरी आलास. उद्या शुभ्राची एंगेजमेंट आहे. तिचंच आहे ते कार्ड. जायला हवं. चल, मी पण आता आवरते सगळं. शुभ्राची एंगेजमेंट? त्या अचानक बातमीने प्रणयच्या हातातून खाली कार्ड पडलं. त्यांनी पटकन उचललं, पण उघडून बघण्याचा उत्साहच नव्हता. तो सुन्नपणे तसाच बसून राहिला. पण आईचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तिने पुढ्यातले पेपर्स फाईलमध्ये लावायला घेतले. तो पसारा आवरता आवरता माहिती दिली. हो रे, ऐकल्यावर इतका आनंद झाला सांगू. प्रणय मनात म्हणत होता, मला इतकं दुःख झालं, पण तुझाही आनंद फार काळ टिकणार नाही. आई बोलतच होती, माझ्या मनावरचं ओझं गेलं बघ. बरं झालं ना, तुझं लग्न होतंय आणि तिचंही. नाही तर मला उगाच वाटत होतं, तू नाही म्हणालास ते मनाला लावून घेते की काय पोरगी. खूप गिल्टी वाटत होतं. बट नाव आय ॲम मोर हॅप्पी फॉर हर अँड शी इज सो लकी. आपल्या डॉक्टर्स दातारांची सून होते शुभ्रा. एव्हरग्रीन गेट्स व्हॉट दे डिझर्व. अरे, तू पण ओळखतोस ना त्याला? निनाद तुझ्याच वर्गातला होता. आई बोलत होती, पण प्रणयला काही ऐकूच येत नव्हतं. फक्त ते वाक्य ऐकू आलं, एव्हरग्रीन गेट्स व्हॉट दे डिझर्व. आता त्याच्या डोळ्यासमोर मूळचीच केवड्याच्या पातीची, कांतीची असलेली आणि हळद लावल्यावर पिवळी झालेली, भारी शालू नेसलेली, हिऱ्यांचे दागिने घालून नटलेली शुभ्रा आणि तो निळ्या डोळ्यांचा सडसडीत 6 फूट उंच निनाद दोघे एकमेकांना हार घालतायत हे दृश्य दिसत होतं. निनाद गोल्ड मेडलिस्ट होता. शिवाय पुण्यात शिवाजीनगरला डॉक्टर दातारांचं स्वतःचं सुसज्ज हॉस्पिटल होतं. 6 महिन्यांपूर्वीच निनाद अमेरिकेतून फर्टिलिटी स्पेशालिस्टची डिग्री घेऊन आल्यावर त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नवीन फर्टिलिटी IVF सेंटर ओपन केलं होतं. प्रणयला आपण हे काय ऐकतोय असं झालं होतं. असंही होऊ शकतं याचा त्याने विचारच केला नव्हता. दातारांच्या हॉस्पिटलमध्ये आई डॅडी सर्जन म्हणून काम करत होते. म्हणजे ते त्यांचे मालक होते. आणि आता शुभ्रा मालकांच्या फॅमिलीतली सून होऊन इथेच डोळ्यासमोर मिरवणार होती. आईचं बोलणं चालूच होतं. शुभ्राची आई किती आनंदात होती. तुझ्यापेक्षा चांगलं स्थळ मिळालं म्हणून खुश झाले असतील. सांगत होती, निनादला शाळेत असल्यापासूनच शुभ्रा आवडत होती. पण तो स्वभावाने जरा आबोल आहे ना. तुझ्याशी तिची घट्ट मैत्री होती आणि तिचं आपल्या घरी येणं जाणं होतं. म्हणून त्याने घरात सांगितलं नव्हतं. त्याला वाटलं की तुमच्या दोघांचं काहीतरी आहे, पण तुझं लग्न ठरलंय हे कळलं म्हणून मग विचारायचं ठरवलं त्याने. दातार स्वतः घरी आले होते प्रपोजल घेऊन. शुभ्रानेही लगेच हो म्हटलं. प्रणयने नोटीस केलं. शुभ्रानेही लगेच हो म्हटलं. आई उद्याचा प्लॅन सांगत होती. दोघींकडून आमंत्रण आलंय. हॉस्पिटलला अटॅच्ड आहोत म्हणून आम्हाला तर जावंच लागणार होतं. पण तूही चल, आता इकडे आहेस तर. आपले पूर्वीपासून घरोब्याचे संबंध आहेत त्यांच्याशी. शुभ्राला आणि तिच्या आईबाबांना बरं वाटेल. तू शुभ्राशी लग्न करायला नाही म्हटलंस, त्यांच्या मनात राग असेल. प्रणयने उगाच जागच्या जागी थोडी चुळबुळ केली. काय सांगायचं, कसं सांगायचं काही सुचत नव्हतं. आणि एकदम आठवलं, उद्या निक्कीची सुद्धा एंगेजमेंट आहे. सुचल्याबरोबर त्याने घाईघाईने सांगून टाकलं, अगं उद्या माझ्या एका कलिगची एंगेजमेंट आहे मुंबईला, निकिताची. कार्ड पाठवलंय म्हणाली ती. असं का? आलंय खरं सकाळी काहीतरी कुरिअरने, आईने काहीशा नाराजीनेच सांगितले. प्रणय मग उत्साहाने सांगत राहिला, आता तिच्या नवऱ्याने बिझनेस टेक ओव्हर केलाय म्हणते. म्हणजे ती बॉसच झाली आहे माझी आता. मग न जाऊन कसं चालेल? आणि लिमिटेड एंट्रीज आहेत. नाही गेलं तर लक्षात येणार. म्हणून तर जावंच लागेल मला. बोलून टाकल्यावर प्रणयला हायसं वाटलं. मनोमन त्याने निक्कीला थँक्स दिले. बरं झालं ते कारण सापडलं. नाहीतर शुभ्राच्या एंगेजमेंटला जायचं म्हणजे शुभ्राच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नव्हती. आणि आता तर अगदीच अशक्य. बरं मग आता तू झोप, थकला असशील. पुन्हा उद्या एवढं ड्राईव्ह करून मुंबईला जायचंय तुला. प्रणयला सांगून आई स्वतःसुद्धा उठली होती. पण लगेच काहीतरी आठवल्यासारखं थांबून तिने विचारलं, अरे पण तू मित्रांकडे राहणार होतास ना आज? मग का नाही गेलास? त्यांच्यासाठी एवढ्या ग्रँड एंगेजमेंटला जायचं तर स्पेशल तयार होऊन जावं लागेल ना. परफेक्ट कारण सुचलं असं सांगून त्याने स्वतःवरच खुश झाला. ओके, बरं जाऊन झोप आता. मोबाईलवर बोलत बसू नकोस कोणाशी. म्हणून मग आई निघून गेली. प्रणय झोपायला गेला खरा, पण रात्रभर बेडवर तळमळत राहिला.
आज झोप येणार नव्हतीच. आता डोक्यावर फक्त आणि फक्त उद्याचे विचार होते. कधी वाटलं नव्हतं असंही होऊ शकतं. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था झाली आहे. आईला सांगितलं निकीच्या एंगेजमेंटला जाणार आहे म्हणून. तसं निकीलाही सांगता येईल शुभ्राची एंगेजमेंट अटेंड करावी लागणार म्हणून. निकीला माहिती आहे शुभ्रा फॅमिली फ्रेंड आहे ते. पण मग दोघींकडे जायचं नसेल तर जायचं कुठे? मुंबईला मित्रांकडे जाता येईल, पण मस्ती करायचा मूड नाही आहे. आणि मग तिथेही त्यांना सगळं सांगावं लागेल. प्लेबॉय इमेज होती मित्रांमध्ये, आता माझाच खुळखुळा झाला आहे म्हटल्यावर उगाचच चेष्टा होईल. तसं नंतर कळेलच, पण आता नकोच. तेव्हाचं तेव्हा बघू. मग इथेच कुठेतरी हॉटेलमध्ये रूम करून राहिलं तर कोणालाच काही कळणार नाही. असंही होऊ शकतं. थोडं मन शांत झालं. पण हा नक्की परमनंट उपाय नव्हता. आता पुढे लग्नाचं काय करायचं हा प्रश्न मोठा होता. आता तरी काही ऑप्शनच नव्हता. आता दुसरी एखादी आभा शोधावी लागणार आहे. प्रॉपर्टी, नोकरी, लग्न, इमेज, ओळखीतली माणसं, सगळं जुगारात हरल्यासारखा झाला होता तो. आजवरच्या बिनधास्त वागण्याचा त्याला पश्चाताप होत होता. मनात विचारांचा गोंधळ सुरू होता. घरात लग्न मोडल्याचं कळेल तेव्हा काय माहिती कोणाकोणाचे काय काय रिॲक्शन्स येतील. लग्नाबरोबरच आत्ता नोकरीसाठी भटकंती करावी लागणार आहेत. बेटर ऑप्शन्स शोधता शोधता ऑप्शनच उरला नाही. सगळंच चुकलं. त्याला एकदम शुभ्राचा शेवटचा मेसेज आठवला. त्याने व्हॉट्सअप उघडून तो मेसेज पाहिला. ऊन, वारा, पाऊस, पाणी तसंच असेल सगळं. तुझं माझं जग मात्र आजपासून वेगळं. आता त्याला या ओळींचा खरा अर्थ कळत होता. तिचं आपलं जग आता वेगळं झालंय हे या कवितेतून शुभ्राने सांगितलं होतं. म्हणूनच सकाळी आपल्याला बघून ती आत गेली होती. आपण आपल्याला सोयीचा अर्थ घेतला. वाटलंच नाही असंही होऊ शकतं. उद्या निकी आणि शुभ्राची एंगेजमेंट आहे. उद्या त्या आपापल्या माणसात आनंदात मिरवत असतील. माझी आपली माणसंसुद्धा त्यांच्याबरोबर असतील. आणि मी एका हॉटेलच्या रूममध्ये आपल्या माणसांपासून दूर एकटा भविष्याच्या अंधार चाचपटत पडून राहील. आता फक्त असंच होऊ शकतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.